नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफी विथ कदम मध्ये एक अशी असामी आलेली आहे की त्यांना आपण ते योद्धा आहेत आणि यावेळी त्यांची जी एक खास शैली आहे, मितभाषी आहेत ते, आणि असं म्हणायला हरकत नाही की यावेळी एक मितभाषी बॉम्ब अशा पद्धतीनं पडला की ज्यामुळे समाजाचं भलं झालं, समाजासाठी आंदोलन करत असलेल्या व्यक्तीचंही समाधान झालं. अशा सगळ्याची सांगड घालणारे आणि नेहमीच आपल्या वक्तृत्वानं, आपल्या कार्यप्रणालीनं आणि कार्यकौशल्यानं सगळ्यांनाच कायम अचाट करणारे असे मुंबईचे आमच्या सगळ्यांचे लाडके आमदार प्रसाद लाडजी आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये आपलं. प्रसाद लाडजी, जसं मी म्हटलं की ह्यावेळी एक असा मितभाषी बॉम्ब अशा पद्धतीनं पडला की सगळ्यांचंच भलं झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर ही याच्या मागची प्रोसिजर नक्की आम्हाला जाणून घ्यायची आहे. मराठा समाजाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मागण्या होत्या त्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेल्या आहेत. त्या संदर्भातलं काल सूचना देखील जारी झाली आहे. मराठा नेता म्हणून याकडे आपण कसं पाहता? मला वाटतं की याचं उत्तर मितभाषी राहिलं तरच चांगलं राहील. खरं तर मी तुम्हाला सांगू का, ह्या सर्व गोष्टीचं जे श्रेय आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे जातं. सरकार म्हणून त्यांना साथ देणारे तेव्हाचे मुख्यमंत्री ज्या आरक्षणामध्ये सातत्याने भूमिका बजावत होते ते एकनाथरावजी शिंदे, समितीचे प्रमुख म्हणून विखे पाटील साहेब असतील, पूर्वी चंद्रकांत दादा पाटील होते, ह्या सर्वांनी फार प्रचंड या विषयामध्ये मेहनत केली. समितीने अख्ख्या फार प्रचंड मेहनत केली. सातत्याने मी एकाच गोष्टीवरती जेव्हा आपण पाहिलं असेल की जरांगे पाटलांची माझं जेव्हा जेव्हा वाद झाले, माझे आणि जरांगे पाटलांचे काय फार शक्य होतं असं नव्हतं, तर शक्य नव्हतंच. कारण ज्या ज्या वेळेला त्यांनी सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांवरती वैयक्तिक टीका केली त्या वेळेला मनोजदादा जरांगे पाटलांवरती मी वैयक्तिक टीका केली. आणि माझी भूमिका तेव्हा देखील एकच होती की मी मराठा आहे, मराठा समाजाबद्दल मला आदर आहे, प्रेम आहे. माझी आई आहे मराठा समाज, मराठा म्हणजे माझी आई आहे. त्या भावनेतून मी त्यांना बोलवतो. माझं म्हणणं त्यांना एवढंच होतं की तुम्हाला जे पाहिजे आहे त्याचं जोपर्यंत वेल कम्युनिकेशन मुख्यमंत्र्यांपर्यंत जात नाही किंवा जे कम्युनिकेशन तुमच्याबरोबर करता आहेत ते पोचवू शकत नाहीत किंवा तुम्ही त्यांना सांगू शकत नाही आहे, हा कुठला तरी तो गॅप आहे. तो गॅप भरून काढला पाहिजे. कुठलंही युद्ध करून आपण जिंकतो असं नाही आहे. काही गोष्टी आपण सकारात्मक पद्धतीने चर्चा करूनही ते युद्ध जिंकता येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की तो जो गॅप होता, जो पूल होता, तो पूल बांधण्याचं काम आणि हा अख्खा समाजाचं रथ ओढण्याचं काम मी त्या भूमिकेत गेलो आणि ते मी करायचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या काही अवास्तव वेगळ्या मागण्या नव्हत्या. ज्या माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ज्या GR दिले, मग देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यात काही अमेंड झाले, त्या मागण्यांची पूर्तता होत नव्हती. त्या मागण्यांची पूर्तता न होण्यामुळे त्यांची ती तळमळ होती. एक मराठा समाजाचा योद्धा म्हणून, एक नेता म्हणून, एक आंदोलक म्हणून, यशस्वी आंदोलक म्हणून त्यांनी केलेल्या आंदोलनाला मिळालेल्या श्रेयानंतर 9 वेळा उपोषण केल्यानंतर जर त्यांच्या मागण्या पूर्ण का होत नाहीत ह्याच्याकडे कोणीतरी विचार करण्याची गरज होती. त्या मागण्या समजून घेऊन त्या मागण्या माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवून, समिती प्रमुखापर्यंत पोचवून, त्या समिती प्रमुखांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाऊन त्याला इम्प्लिमेंटेशन करणं जरुरी होतं. ते इम्प्लिमेंटेशन जरुरी झालं. ते अतिशय मित पद्धतीने झालं आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीत त्याचं कम्युनिकेशन केलं गेलं. आणि त्याच्यामुळे हा जो विषय आहे हा मार्गी लागला असं मी म्हणणार नाही, पण मार्गी लागण्याच्या मार्गावरती आलेला आहे. पण जरांगे पाटील यांच्याबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की ते अग्रेसिव्ह होतात. त्यांनी तुमच्यावर टीका केलेली जी आम्ही दाखवली देखील TV वर, म्हणजे तुमच्यावर त्यांनी एवढी टीका केली, मात्र तुम्ही तिथं गेलात आणि त्यानंतर तुमच्यावरही स्तुतीस्तुमनं उधळताना आम्ही जरांगेंना बघितलं. तर हा बदल कसा काय तुम्ही घडवला? माझं आणि मनोजदादा जरांगे पाटलांचं कधीच वैर नव्हतं. मी अंतरवाली सराटीमध्ये जाणार म्हटल्यानंतर बलच पोलिसांना, इंटेलिजन्सला, कार्यकर्त्यांना टेन्शन होतं. माझी भावना फार स्पष्ट होती आणि माझी भावना होती की मनोजदादा जरांगे पाटलाचं आंदोलन
एक पैशाचं पण चुकीचं नाही. त्यांच्या आंदोलनामध्ये अनेक वेळा कळत नकळत आम्ही त्यांच्या आंदोलनाला मदत केली, प्रत्येकाने केली. कोणी पाणी दिलं, कोणी जेवण दिलं, कोणी चपाती दिली, कोणी टेंट दिला, कोणी काय दिलं. त्याच्यात आम्ही एक कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेला ज्यांनी मदत मागितली ती आम्ही मदत केली. पण त्यांची जी भूमिका तेव्हाची होती की ते सातत्याने देवेंद्र फडणवीसांना टीका करत होते. आणि ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून टीका करत नव्हते, तर देवेंद्र फडणवीस वैयक्तिक म्हणून टीका करत होते. ते त्यांच्या कुटुंबावर बोलत होते, आईवर बोलत होते, सगळ्यांवर बोलत होते, घाणेरडी भाषा वापरत होते. माझा विरोध त्याला होता. आणि हे मी आत्ताही अंतरवाली सराटीमध्ये मीडियाच्या समोर बोललो. जर ते पुन्हा त्यांच्या विरोधात बोलतील तर मी पुन्हा त्यांच्या विरोधात बोलेन. ही तेवढी हिंमत देखील मी तिथे जाऊन बोलण्याची ठेवली. कारण देवेंद्र फडणवीसांनी या राज्याला काय दिलं, देवेंद्र फडणवीसांनी या मराठा समाजाला काय दिलं, या मराठा समाजाला मागच्या 70-72 वर्षात कुठलाही राज्यकर्ता जे देऊ शकला नाही ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं. अनेक मराठा मुख्यमंत्री, दिग्गज मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे होऊन गेले. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शरद पवार अनेक वेळा. नॉन मराठा पण मुख्यमंत्री अनेक झाले. नारायण राणे झाले, पृथ्वीराज चव्हाण मराठा मुख्यमंत्री झाले, राणेसाहेब मुख्यमंत्री मराठा झाले, मनोहर जोशी ब्राह्मण समाजाचे झाले, वसंतराव नाईक, त्याच्यानंतर सुधाकरराव नाईक बंजारा समाजाचे मुख्यमंत्री झाले. परंतु हे राज्य मराठ्यांचं आहे, हे छत्रपतींचं राज्य आहे. हे ते सर्व धर्मसमभाव आणि 12 जाती 18 पगड जातींना घेऊन एकत्र चालणारं हे राज्य आहे. परंतु मराठ्यांचे प्रश्न जर कोणी सोडवले, जे आंदोलन हे आजचं नाही ना. 1981 साली सुरू झालेलं आंदोलन 1983 साली ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलं ते अण्णासाहेब पाटील, आणि तिकडनं सुरू झालेलं हे आंदोलन ज्या वेळेला 2018मध्ये संपतं, म्हणजे त्याला जवळजवळ 40 वर्षाचा काळ लागतो. त्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक मुख्यमंत्री झाले. मी तर छाती टोकून सांगतो, का नाही केलं शरद पवार साहेबांनी, का नाही केलं विलासराव देशमुखांनी, का नाही केलं पृथ्वीराज बाबांनी, का नाही केलं शंकरराव चव्हाणांनी, का नाही केलं वसंतदादा पाटलांनी. त्यामुळे जे केलं ते तुम्ही नाकारू नका. ते केलं ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. अनेक दिवस रात्र बसून त्याच्यामध्ये त्यांनी मेहनत केली, लिगल ओपिनियन घेतली. हे आरक्षण आपण दिलं पाहिजे या भूमिकेत ते होते. मग त्यांना शिव्या देऊ नका. ह्या भूमिकेतनं मी त्यांच्याशी वैर घेतलं. त्यांनी मला खूप शिव्या दिल्या. पण जेव्हा त्यांनी मला तिथे मी आवाहन केल्यानंतर जेव्हा मला बोलवलं, कारण मी सातत्याने एकच गोष्ट सांगत होतो की दादा तुम्ही मला चर्चेला बोलवा, मी तुमच्यावर चर्चेला यायला तयार नाही, तर तुम्ही चर्चेला या. त्यांनी प्रेसच्या माध्यमातून मला चर्चेला बोलवलं, मी चर्चेला गेलो. त्याच्याने आम्ही अवाकच झालो. कारण असं होतं की ते कोणाशी बोलत नव्हते. ते आलेल्या प्रत्येक माणसाचा साधारणतः अपमान हा तिथं होत होता. ते जाणीवपूर्वक करत होते असं आम्ही म्हणत नाही, पण शब्दाला शब्द लागून किंवा त्यांची मतं वेगळी होती, ते समोरच्याला मतं पटवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि ह्याच्यामध्ये काही फलित होत नव्हतं. त्यामुळे अनेक जण आणि किंबहुना अनेक मराठा नेते सुद्धा तिथं जायला धजत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्यांनी चर्चेसाठी निमंत्रित करणं हे आमच्यासाठी थोडंसं आश्चर्याचं होतं की कसं काय तुम्हाला बोलवलंय आणि तुमचं स्वागत केलं त्यांनी. ज्या वेळेला लोक एखादी गोष्ट करायला धसतात त्याच वेळेला प्रसाद लाडचं काम सुरू होतं. असं आहे की मी त्यांची समजूत काढायला गेलो होतो. महाभारत होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने देखील ती भूमिका करायचा प्रयत्न केला होता. आणि माझं म्हणणं एवढं म्हणजे माझं एज्युकेशन म्हणा किंवा मला सायकोलॉजिकली जे मी माझ्या आयुष्यात जे काय करत आलो त्याच्यातून जे मी शिकलो, मला असं वाटत होतं की कुठेतरी त्यांना जे हवं आहे किंवा त्यांची जी मागणी आहे ही फ्रेमच्या पलीकडची नाही आहे, पण त्यांना हवं आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचत नाही. जरांगेनं मिसगाईड केलं गेलं नाही असं मी म्हणू नाही शकणार. बघा, जरांगेंची जी भाषा आहे ही टिपिकल मराठवाड्यातल्या गावंढळ मराठा समाजाची ती भाषा आहे. त्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये अरे तुरे असतं, त्याच्या भाषेमध्ये शिव्या असतात, त्याच्या भाषेमध्ये तिकडच्या गावरान भाषा असते. त्यामुळे ते काय वाईट आहेत असं नाही. ते माझ्यासमोर पण आता बोलताना अनेक वेळा त्यांनी त्या भाषा वापरल्या. तुमची मग मीडिया तिथे बीप करते, पण ते बोलतात. आमच्याकडे पण मुंबईत आम्ही जेव्हा बोलायला जातो, आता थोडंसं सांभाळून बोलायला लागतं, तर मुंबईकर भाषा आमच्या तोंडात येतेच. त्यामुळे आम्ही काय कोणाबद्दल वाईट बोलतो असं नाही. मी दादांकडे गेलो तर मी त्यांच्याशी अरेतुरेमध्येच बोललो. कारण मी जर त्याला माझा भाऊ म्हटलं, जर मी समाजाचा बांधव आहे, त्यांनी मला भाऊ म्हटलं, तर मग मी त्याचा रिस्पेक्ट म्हणून मनोज दादा आम्ही म्हणतो, पण
जनरल चर्चा करताना मी त्यांच्याशी अरेतुरेमध्ये बोललो, त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. माझ्याशी एकही शब्द ते चुकीचं बोलले नाही. मी जे बोललो, मी दाखवलं ते त्यांनी ऐकलं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मनाच्या व्यथा, समाजाच्या व्यथा सांगितल्या. त्याला वैयक्तिक काहीच घ्यायचं नाही. त्याचं म्हणणं समाजाच्या व्यथा या माझ्या व्यथा आहेत. आणि मग समाजासाठी लढणारा एखादा लढवय्या कार्यकर्ता जर त्याच्या व्यथा सांगत असेल तर त्या व्यथा शब्दनशब्द आपण जर पोचवल्या तर त्या निश्चितपणे सुटतील याची मला खात्री होती. आणि देवेंद्र फडणवीस हा मनाचा माणूस आहे ताई वृषाली, हा मनाने मोठा माणूस आहे. त्याच्या मनामध्ये दया आहे, त्याच्या मनामध्ये प्रेम आहे, त्याच्या मनामध्ये करुणा आहे, त्याच्या मनामध्ये भावना आहे. तो या राज्यासाठी लढतो. जसं मनोज जरांगे पाटलाला मराठा समाजासाठी त्याचं काही देणं घेणं नाही, त्याला समाजासाठी लढायचं आहे, तसं देवेंद्र फडणवीस देखील एक लढवय्ये आहे. त्याला स्वतःच्या घरासाठी काहीच नाही करायचं आहे, त्याला राज्याच्या देशाच्या विकासासाठी करायचं आहे. त्याला राजकारणातून घरी काहीच नाही घेऊन जायचं आहे, त्याला या राज्याला काहीतरी द्यायचं आहे. त्यामुळे दोघांची भूमिका सारखी आहे, दोघांचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे. फक्त तो प्लॅटफॉर्ममध्ये मी पूल बनण्याचं काम केलं. तुम्ही त्यांना आधी अंगावर घेतलं, मग त्यांनी सांगितलं का माझ्या मागण्या पूर्ण करा, तुमचा सत्कार करू. तर आता सत्काराला कधी जात आहे? तर मागण्या तर पूर्ण झाल्याच. मागण्या आता बऱ्यापैकी पूर्ण झाल्या. काही 2-3 मागण्या आहेत त्या विखे पाटील साहेबांशी पण मी काल बोललो. शिंदे साहेबांनाही काल मी फोन करायचा प्रयत्न केला पण काल लागला नाही. कदाचित विधान परिषदेच्या निवडणुकीत ते गडबडीत होते. परंतु मला असं वाटतं की त्यांच्या बऱ्यापैकी मागण्या आता पूर्ण झाल्या. आणि मी त्या दिवशी देखील मीडियासमोर म्हटलं की मला कुठलाही सत्कार नको. मी जे केलं ते समाजाच्या हितासाठी केलं, समाजासाठी केलं, समाजाचा बांधव म्हणून केलं. एक मराठा समाजाला आज इतिहासामध्ये नाव लिहिलं जाईल की मराठा समाजाचं जे काही घडलं, चांगलं घडलं. अनेक आमची लाखो पोरं शिक्षण घेतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, IAS होतील, IPS होतील, PSI होतील, MPSC होतील, व्यवसाय करतील. त्यांच्या जडणघडणीमध्ये जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची, मोलाची ज्यावेळेला इतिहासात लिहिली जाईल त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांचा एक सैनिक म्हणून एक माझं नाव लिहिलं जाईल याचा मला आनंद आहे. त्याच्यामुळे मला सत्कार नकोच आहे. मी त्यांना म्हटलं मला कुठला सत्कार नको. ते मला म्हणाले तुझी मी मिरवणूक काढीन तर तुला 2 महिने वहिनीला सांग तू घरी नाही येणार, एवढी मोठी मिरवणूक नाही आहे. मला ती नकोच आहे. मी दादांना अनेकदा आताही कामाचे जे होतात तेव्हा मी त्यांना निरोप देतो, त्यांच्याशी फोनवरती बोलायचा प्रयत्न करतो, तेव्हाही मी त्यांना सांगतो की कुठलाही सत्कार नको. पण निश्चितपणे त्यांनी मला जर बोलवलं तर निश्चितपणे पुन्हा एकदा की मी जो केलेला कामाचा जो आनंद आहे तो आनंद त्यांना सांगण्यासाठी निश्चित मी आणि आनंद दाखवायसाठी मी त्यांना पुन्हा आंतरवालीला जाणार. निश्चितपणे हा सोहळा साजरा करण्यासाठी जाणार की ज्या गोष्टींसाठी म्हणून किंवा जे कमिटमेंट घेऊन तुम्ही तिथं गेलेला होतात की संधी द्या, वेळ द्या, आम्ही हे करून दाखवतो, ते करून दाखवलेलं आहे. ह्याचा म्हणजे उद्दिष्ट साध्य झालेलं आहे. जे हवंय ते समाजाला मिळालेलं आहे आणि समाजाचं समाधान झाल्याचा आनंद व्यक्त करायला जाणार. नाही, निश्चितपणे. म्हणजे मी दादांनाही सांगितलं होतं की तुम्ही मला बोलवाल तर तुमच्या घरी जेवायला बोलवा, मी तुमच्याकडे जेवण करायला येईन, मराठवाडी पद्धतीचं जेवण जेवायला येईल आणि तो माझा आनंद असेल आणि त्याच्यामध्ये मला सगळं काय मिळून जाईल. त्याचा आनंद पाहून आता टी व्हीवरती मी त्यांना पाहतो, मी त्यांना एवढं खुश कधीच पाहिलं नव्हतं. टी व्हीवरती अनेकदा, कारण तेही माझ्यावर खूप टीका करायचे, त्यामुळे त्यांना पण मी ऑब्झर्व करत होतो ते काय बोलतात काय नाही बोलतात. ते आता जेवढे खुश आहेत कदाचित त्यांना एक आशेचा पालव फुटला आहे की आता माझी सगळी कामं होतील. आणि असं नाही की मी गेलो म्हणून होत आहे, देवेंद्र फडणवीसांनी केलं. अजूनही कालांतराने त्यांचे काही टिटबिट प्रश्न असतील ते सोडवायचा आपण प्रयत्न करू. सर्वच काही सुटतं असं नाही आहे, पण जे सुटलं आहे त्यात समाजाच्या हितासाठी खूप मोठं सुटलं आहे, त्याचा मला आनंद आहे. त्यामुळे दादांनी जर मला बोलवलं तर मी जेवायला नक्की जाईल. मला एक नक्की जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता दरांगेंना त्यांचा रोष बघितलात, त्यांना अंगावर घेतलं, त्यांनी आता तुम्हाला डोक्यावर घेतलं आहे. तर ह्या सगळ्या बदलामध्ये किंवा हे जे ट्रान्झिशन झालं थॉट्सचं, विचारांचं, समजून घेण्याचं, ह्याच्यामध्ये जरांगेंचं जे एक व्यक्तिमत्व आहे की ते तापट होतात, ते रागावतात, ते व्यक्त होतात. व्यक्त होताना कधी कधी काही शब्दही त्यांच्याकडून उच्चारले जातात आणि पुन्हा पुन्हा आंदोलनाला बसणं, ह्याच्यामुळे एक असा मेसेज जातो की तुम्ही आता उठलात, मान्य केलं, पुन्हा तुम्ही आंदोलनाला बसताय. तर याच्यावर कधी चर्चा झाली का तुमची त्यांची? बघा, मी तुम्हाला सांगतो, हा फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. ज्या वेळेला ते आंदोलनाला बसत होते त्यावेळेला देखील मी त्यांना म्हटलं, त्यांच्या मेडिकलच्या बाबतीतली देखील मी हिस्ट्री घेऊन गेलो होतो. कारण एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून किंवा एक
प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जात असताना आपण ज्याला भेटतो त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे. त्यांची तब्येत खूपच खराब यांना उपोषणामुळे झाली. 13-14 दिवस बिन पाण्याचं उपोषण करणं आणि त्यांच्या तब्येतीची खूप परिस्थिती बिकट होत गेली होती. त्यामुळे मी त्यांना विनंती केली, जाहीरही केली, मीडियातूनही केली की दादा तुम्ही उपोषणाला बसू नका. पण ते त्यांच्या मतावरती ठाम होते की मी उपोषण करणार जोपर्यंत मी माझ्या लेकरांची, माझ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार नाही. प्रश्न जेन्युइन होते. आम्ही आम्ही त्याला कास्ट सर्टिफिकेट दिलं, त्याला 3 महिने आम्ही व्हॅलिडिटी देत नाही. त्याला जर व्हॅलिडिटी मिळाली नाही तर त्याला ॲडमिशन मिळत नाही. ॲडमिशन मिळालं नाही त्याचं शिक्षण होत नाही. शिक्षण होत नाही त्याची नोकरी होत नाही. नोकरी होत नाही त्याचं लग्न होत नाही. मग लग्न होत नाही, मग नोकरी मिळत नाही, मग कुटुंब रस्त्यावर येतं. हा काय वाईट प्रश्न आहे का? तर नाही आहे. एखादा मुलगा परीक्षेत पास होतो, त्याला कास्ट सर्टिफिकेट म्हणून तो फॉर्म भरतो आणि मग नंतर व्हॅलिडिटी मिळत नाही. मग खालचे अधिकारी, हे माजलेले जे अधिकारी आहेत ज्यांच्यावरती माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय विखे पाटलांनी कारवाई केली, हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देताना जो गोरखधंदा चालला होता तो आता बंद पाडला. तिथे प्रत्येक डिव्हिजनल कमिशनरला अधिकार दिले, त्याच्यामध्ये कॉल सेंटर लावली, त्याच्यामध्ये गावागावामध्ये दविंडी पेटवण्याचं काम केलं. 57 लाख मराठा नोंदणी गावागावामध्ये पाठवायला सुरू करणार आहोत. 1 महिन्यात प्रत्येक ग्रामपंचायत ती नोंद पोचेल. ज्याला माहीत नाही मी कुणबी आहे किंवा कुणबी मराठा आहे किंवा मराठा कुणबी आहे त्याला ते कळेल आणि त्याच्यामुळे समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना तयार होईल. आम्ही दादांना देखील म्हटलं, दादा तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा, लिस्ट बघून या गावात जाऊन सांगा आणि तिथे अडलं तर आम्हाला सांगा. काही लोकांचे तर 7-7, 8-8 महिने व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही सह्या करत नाहीत कमिटी बनवल्यानंतर. मग तिथे काहीतरी आर्थिक व्यवहार करायचा. ज्या माणसाकडे खायला भाकर नाही तो तुम्हाला पैसे कुठून देईल? आणि मग त्याचं रागवणं चुकीचं आहे किंवा त्याचा समाजासाठी हितासाठी तो भांडतो हे चुकीचं, हे मला मान्य नाही आणि हे देवेंद्र फडणवीस कधीच मान्य करू शकत नाही. आम्ही त्याच्यातही तोडगा काढला आहे. तोही तोडगा लवकरात लवकर निघाला तर मला वाटतं की जरांगे दादा मला परत जेवायला बोलवेल. पण कसं आहे की ते करणं महत्त्वाचं होतं, कारण त्या समाजात गरिबी आम्ही पण बघितली ना, मराठा समाजाचे आम्ही आहोत ना. मला आठवत आहे की तुमच्या म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही तर पेपर सुद्धा टाकण्याचं काम किंवा ते मोठ्या प्रमाणावर त्या पेपरच्या ज्या गाड्या यायच्या मुंबईमध्ये वर्तमानपत्रांच्या, तिथं देखील म्हणजे तिथून सुरुवात करणारा एक सामान्य मराठा कुटुंबातला तरुण आज राजकारणामध्ये देखील आपण आपली कारकीर्द उमटवलेली आहेत, व्यवसायामध्ये उमटवलेली आहेत. हे खरंच म्हणजे तरुणांसाठी एक एक्झाम्पल आहे. गरिबी काय असते ना, ती घरची भाकर कधी मिळते, चपाती कधी मिळते. आपल्याकडे मुंबईत आपण भाकर खात नाही पण आपल्याला चपाती, आपण गावच्या भाषेत भाकर नाही मिळाली म्हणतो. त्याची खूप मनाला कणकण असते की ते आई बिचारी शेतावर गेली, आमची आई कामाला जायची, वडील नोकरीला गेले, तिथे वडील वेठबिगारी करतोय, त्या मुलाला शिकायची इच्छा असते, तो शिकू शकत नाही. त्याची कॅपॅसिटी असते, तो शिकू शकत नाही कारण त्याला मार्क असतात परंतु एखाद्या समाजाचं सर्टिफिकेट नाही म्हणून त्याला रिझर्वेशन नाही. मग हे का? ज्या मराठ्यांनी या देशाला दिलं, राज्याला नाही देशाला, 7 समुद्रापार ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अटके पार झेंडा लावला, त्या मराठा समाजाच्या मुलांना जर हे सोसावं लागत असेल तर ते मान्य नाही. त्याच्यासाठी जर मनोज जरांगेचा लढा आहे तर त्या लढ्याबरोबर मी त्याच्याबरोबर आहे. मी त्यांना सांगितलं होतं मी राजीनामा देईन म्हणून. कोण सांगणार होतं? त्याच्या विरोधात कोण बोलायला तयार नव्हतं आणि मी तिथून सुरुवात केली. त्याच्यानंतर प्रवीण दरेकर साहेब बोलले, आशिष शेलार साहेब बोलले. पण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जहरी टीका जरांगेने तुमच्यावरच केली. हो, खूप खूप खूप. आता खूप प्रेमही करतात आणि आता तीच व्यक्ती तुम्हाला जेवायला बोलवते, सांगते मिरवणूक काढतो. तर हे जे असतं ना मतपरिवर्तनापेक्षाही मनपरिवर्तन हे फार महत्वाचं आहे, ज्या ह्या महिन्याभराच्या काळामध्ये मला वाटतं झालंय. तुम्हाला ना वृषाली युद्धाने जिंकता येत नाही ना, ते प्रेमाने जिंकता येतं. ज्या वेळेला मी त्याच्याबरोबर युद्धात होतो त्यावेळेला मी युद्धात होतो. ज्या वेळेला मी त्यांच्याबरोबर चर्चेच्या मोडमध्ये गेलो तर आम्ही चर्चेच्या मोडमध्ये होतो. तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की मी चुकीचं फडणवीसांबद्दल ऐकून घेणार नाही. ते त्यांनी मान्य केलं आणि म्हटलं एक दिवस दादा तुम्ही फडणवीसांची स्तुती कराल आणि धन्यवाद बोलाल. ते त्यांनी केलं. 6 वर्षात जे त्यांनी केलं नव्हतं ते त्यांनी केलं. त्यांनी मान्य केलं ना, त्याचं मनही मोठं आहे ना, तेही आपण बोललो पाहिजे ना. आणि मी त्यांना हॉस्पिटलला हा प्रश्न विचारला की तुमच्यामध्ये पण परिवर्तन झालं आहे. ज्या वेळेला उपोषण सोडल्यानंतर ते हॉस्पिटलला गेले, मी त्या दिवशी तिथे थांबलो मुद्दाम.
मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना भेटायला गेलो, कारण मला त्यांची पूर्ण प्रकृती बघून जायचं होतं की माझं काम संपलं म्हणून मी मुंबईला आलो तर ते मला नको होतं. जर मी त्याला माझा भाऊ म्हटलं तर माझा भाऊ आहे तो, मी त्याच्यासाठी थांबलो तिथे. सकाळी त्यांना 11 वाजता भेटलो तेव्हा त्यांनी मला वाटतं ते लाईव्ह टी व्हीवर पण कुठेतरी आले, सगळे लाईव्हनी केले की ते म्हणाले मला कोणीतरी मराठा समाजातल्या तत्त्वज्ञानी लोकांनी सांगितलं की आता तुला बदल करावा लागेल. तर म्हणाले माझ्यातला झालेला बदल चांगला आहे का वाईट आहे मला माहीत नाही. हे त्यांनी असं तसंच मान्य केलं. खरं. पण मला असं वाटतं की जरांगेंना सुरुवातीच्या काळामध्ये जरा मिसगाईड केलं गेलं, त्यामुळे कदाचित काही गोष्टी ह्या त्यांनाही समजून घेताना त्यांच्याकडून राहून बघा गेल्यात तुम्हाला असं मी वाटतं सांगू का? का, कुठल्याही आंदोलनाला भाषा नसते. खरं. आंदोलन हे आंदोलन असतं. तरी पण मराठा समाजाचं आंदोलन हे अतिशय शिस्तबद्ध आंदोलनं नक्कीच झाली. त्यासाठी समाजाचे जेवढे धन्यवाद आपण मानू तेवढे कमी आहेत, कारण एवढा मोठा मॉब आल्यानंतर तो मॉब त्या शिस्तीत चालतो की नाही चालतो, पडलेली पाण्याची बाटली उचलतो की नाही उचलतो, जेवायला बसल्यानंतर एकमेकाला वाटून जेवतो की नाही, तिथे साफसफाई करतो की नाही, दगड मारत नाही, ही भूमिका मराठा समाजाने खूप मोठी पाळली आणि त्याचं आपण श्रेय पूर्ण सकल मराठा समाजाला द्यायला पाहिजे. नक्कीच. त्याच्या नेतृत्वाला द्यायला पाहिजे, सगळ्यांना द्यायला पाहिजे. सरकारची भूमिका त्याच्यामध्ये खूप चांगली होती. परंतु हे सगळं करत असताना एक पण आपण हे विसरलो नाही पाहिजे की आंदोलन हा आंदोलक असतो. तो आंदोलनाला आलेला कार्यकर्ता हा त्याच्या त्या भूमिकेतून येतो की या माझ्या आंदोलनानंतर मला, माझ्या समाजाला, माझ्या कुटुंबाला काहीतरी मिळणार आहे आणि तो त्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असतो. त्या आंदोलनात नेतृत्वाने पण संयम सोडला नाही, नेतृत्व कायम त्यांच्याबरोबर राहिलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आंदोलनामध्ये एखाद्याची भूमिका जर थोडीशी तिखट असेल आणि जर ती तिखट नसेल तर मग पुन्हा एकदा सत्याग्रहासारखं आंदोलन करायला पाहिजे. तेही त्यांनी केलं. त्यांना जे करायचं ते पण त्यांनी मला एक सांगा, तर तुम्ही पण तिथे गेलेला होता. साधारणतः 45 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होतं. म्हणजे खरं तर आम्ही जेव्हा गुगलवर चॅट पाहिला की पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणतः किती तापमान असेल या भागातलं, त्यावेळी पाहूनच अंगावर काटा येत होता की अशा तापमानामध्ये एखादी व्यक्ती मराठा समर्थकांसह जर बसणार असेल तर हे किती मोठं चॅलेंज होतं सरकार म्हणून देखील, की एकतर त्या व्यक्तीला रोखणं आणि त्यातूनही काही मुद्द्यांसाठी जर ते बसत असतील तर दुसरा दिवस उजाडण्याच्या आत रात्री 1 वाजता त्या व्यक्तींना त्यांच्या मागण्या मान्य करून आणि त्यांना समाधानकारक आश्वासन देऊन उपोषणावर. नाही, मी वैशाली तुम्हाला मी मनापासून सांगतो की त्यांनी मागितलेल्या मागण्या कुठल्याही त्यांच्या चौकटीच्या बाहेर नव्हत्या. ज्या चौकटीच्या बाहेर होत्या त्या विखे पाटील साहेबांनी, आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं हे होणार नाही. होणार आहे तर ह्याला हा कालावधी लागणार आहे. काही विषय नाही प्रविष्ट आहेत, त्याला तुम्हाला आम्हाला साथ द्यावी लागेल. आणि ते मान्य केलं ना त्यांनी. पण ज्या तात्काळ गरजा होत्या, ज्या तात्काळ विषय आम्ही सरकार म्हणून संपवू शकत होतो, त्या तर आम्हाला संपवणं भाग होतं ना. त्याच्यामुळे 48 डिग्री हीट आपल्यासारख्या मुंबईकरांना ती सवय नसते, कोकणातल्या माणसाला ती तेवढ्या हीटची सवय नसते. मी गेलो एक तर 48 डिग्री हीट, त्याच्यात माझं टेम्परेचर नेहमी 50 डिग्रीच्या वर असतं. त्याच्यामुळे माझ्या बायकोलाही चिंता होती, बॉसलाही चिंता होती की आता हा तिथे गेलाय नक्की. पण मी तुला एक सांगतो, मी तिथे गेलो होतो ते माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये गेलो होतो. मी प्रसाद लाड म्हणून गेलो, मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून गेलो, मी आमदार म्हणून गेलो नाही, मी देवेंद्र फडणवीसचं तिथे दूत म्हणून गेलो नाही. पण माझी भावना होती की फडणवीसांच्या नेतृत्वात जे समाजाला दिलं आहे ते समाजापर्यंत जाताना देखील त्यांच्या नेतृत्वातच जावं, आणि तो माझा प्रयत्न होता. जसं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे ना, सिंहासन, शिखर आणि स्वतःची शय्या ह्याच्यावरती स्वतःलाच लेटावं लागतं किंवा बसावं लागतं. दुसरा तुमचं सिंहासन गाठू शकत नाही, शिखर गाठू शकत नाही आणि शय्याही गाठू शकत नाही. त्यामुळे ते मला करायचं होतं. पण मी काय केलं, मी विखे पाटील साहेबांना पण बरोबर घेऊन गेलो, कारण ते समितीचे प्रमुख आहेत. बघा, मी अधिकार नाही ना मला, मी काय समितीचा प्रमुख नाही, मी मंत्री नाही, मी एक सर्वसामान्य आमदार आहे, एक कार्यकर्ता आहे. विखे पाटील साहेबांना देखील त्या भूमिका पटत होत्या. ते माझ्याबरोबर आले, आम्ही चर्चा केल्या, डिव्हिजनल कमिशनरवर चर्चा केल्या, आम्ही कॉन्फरन्सेस घेतल्या. त्या 7-8 दिवसात 22 तारीख ते 29 तारखेच्या कालावधीत विखे पाटील साहेबांनी प्रचंड काम केलं.
प्रचंड जाऊन ब्रीफिंग त्यांनी CM साहेबांना केलं, प्रचंड ब्रीफिंग त्यांनी मंत्र्यांकडनं घेतलं, सेक्रेटरीकडनं घेतलं आणि ते करून घेतलं. त्याच्यामुळे हा सामूहिक विजय, हा पक्षाचा नाही सरकारचा पण विजय. मला असं वाटतं की तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमचे जे विरोधक आहेत, राजकीय विरोधक, म्हणजे खास करून सांगते, माझ्याच शोमध्ये अंबादास दानवे आलेले आणि ते मला म्हणालेले की प्रसाद लाडांना का पाठवलंय सरकारनं, ह्यांचा काय संबंध तिकडे. तर काय उत्तर द्याल दानवेंना? आणि अनेक गोष्टींवर त्यांनी मी जरासा मितभाषी झालो आहे, नाही तर मी माझ्या भाषेत जर उत्तर त्याला दिलं असतं तर खूप चांगलं देऊ शकतो. ह्याच अंबादास दानवेंना या भारताच्या संविधानाच्या इतिहासामध्ये विरोधी पक्ष नेता असताना 5 दिवस सस्पेंड केलं होतं. मी कोणी कुठे का जावं, तेही मराठा आहेत, मीही मराठा आहे. कुठल्या विभागातल्या मराठ्यांनी ठेका घेतला आहे की मी मोठा आहे तू छोटा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही छत्रपतीला मानणारे आपण सर्वच मावळे आहोत, सर्व समाजाचे. मी तर जात धर्म, मी कोणाला सांगत पण नाही मी मराठा आहे म्हणून. खूप लोकांना माहिती नव्हतं की मी मराठा आहे म्हणून. पण आम्ही ज्या वेळेला समाजामध्ये वागतो त्यावेळेला सर्व धर्म समभावाने वागतो. मग SC ST असेल, NT असेल, OBC असेल, मराठा असेल, इतर समाजातली लोक असतील, हे आपली आहेत ना. खरं. त्याच्यामुळे मला अंबादास दानवेंना एवढंच म्हणायचं आहे की उद्धव ठाकरेच्या नशिबाने तुम्हाला ही MLC मिळाली. त्याच्यामध्ये मी फार लक्ष घातलं नाही तर तेही तुम्ही झाला नसतात. एवढं आहे की तुम्हाला नेतृत्व दिले, आम्ही समजू शकतो तुमची भावना की आमच्या विरोधात बोलल्यानंतर मातोश्रीवरती तुम्हाला एखादा स्टार वाढतो. कारण आम्ही 4-5 लोक आहे ज्याच्या विरोधात बोललं की त्यांचे स्टार वाढत जातात. म्हणजे आपण ते रँकिंग वाढवतो ना तसे, तर त्यांचे रँकिंग त्यांना वाढवावे. आम्हाला काय करायचं आणि आम्ही काय केलं पाहिजे या बाबतीतला निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. एकनाथ शिंदे आम्हाला सांगतील की आम्ही चुकीचं करतो का योग्य करतो, वहिनी सांगतील आम्हाला आम्ही चुकीचं करतो का योग्य करतो. त्याच्यामुळे आमचं नेतृत्व हे दिशाहीन नाही आहे. तुम्ही दिशाहीन नेतृत्वाकडनं पहिली दिशा घ्या आणि मग माझ्यावर टीका करा. त्यांचं तर आता मोठं चाललंय. ते म्हणतात की 2 शिवसेना मी एकत्र करणार, पुढाकार घेणार आणि तरच भाजप ही नेस्तानाबूत होऊ शकेल. असं आहे की 2 शिवसेना आहेतच कुठे. त्यांची उबाठा आणि शिवसेना ही शिवसेना कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची स्थापन केलेली शिवसेना, ज्याची निशाणी धनुष्यबाण, ही एकनाथराव शिंदेंकडे. दुसऱ्या शिवसेनेला अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने व्हॅलिडिटीज दिलेली नाही आहे. आता तर इट्स अ टेम्पररी अरेंजमेंट. जसं आम्ही शिवसेना ॲनेक्स, तसं ही ॲनेक्स आहे. ती कधीही एकनाथ शिंदे बंद करू शकतात. बरं, ओबीसींनी काही प्रमाणामध्ये ज्यावेळी काल हे निर्णय आले तर काही ओबीसी नेत्यांचं याच्यावर असं म्हणणं होतं की ओबीसींवर सुद्धा न्याय करा किंवा त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. ह्याच्यावर आपण कसं पाहाल? बघा, मी तुम्हाला सांगतो की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सातत्याने एक भूमिका घेतली की OBCवरती किंवा कुठल्याच समाजावरती अन्याय होणार नाही. कोणाच्या ताटातला काढून कोणाच्या ताटात देणार नाही, मराठा समाजाचं काढून दुसऱ्याच्या ताटात देणार नाही. त्यामुळे मला ठाम विश्वास आहे OBC समाजात सातत्याने, आज नाही, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून भारतीय जनता पार्टीबरोबर राहिला आहे. अनेक नेते, मग मुंडे साहेब असतील, फरांदे साहेब असतील, डांगे साहेब असतील, अनेक नेते ज्यांनी OBCचं या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केलं. OBCचा मुळा लढाच ह्या लोकांनी राज्यामध्ये उभा केला, ज्याचं नेतृत्व माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं. आजही गावागावामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा OBCच्या ठिकाणी मुंडे साहेबांचा फोटो हा दिसतोच. आज अनेक वर्षानंतर पण, मला वाटतं 2014 नंतर 12 वर्षानंतर देखील मुंडे साहेबांना मानणारा आजही घटक त्या भागामध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं की OBCच्या विरोधात आम्ही नाहीच आहोत, आदिवासीच्या विरोधात आम्ही नाहीच आहोत, SC ST NTच्या विरोधात आम्ही नाहीच आहोत. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे सर्व समाजाला, समाज पक्षाला एकत्र घेऊन कोणाचीही भेदभाव न करता एकत्रितपणे समाजाचा हिते राहिलेला महाराष्ट्रातला प्रत्येक मतदार, प्रत्येक नागरिक ह्या राज्याचा रहिवासी आहे, ह्या राज्याचा मुलगा आहे, ह्या राज्याची मुलगी आहे, या भावनेतून आम्ही काम करतो. पण ह्या ज्या सवलती आता मला वाटतं 8 सवलती ज्या आहेत त्या मराठा तरुणांना मिळणार आहेत, तुम्हाला काय वाटतं येत्या काळामध्ये मराठा समाजामध्ये, तरुणांच्या आयुष्यामध्ये ह्याच्याने किती आमूलाग्र बदल होईल? प्रचंड मोठा बदल होईल, प्रचंड मोठा बदल होईल. आपण एक सिंपल उदाहरण तुला देतो मी. तू आणि मी आणि 3 जण एका बेंचवर आपण बसलो आहोत.
तू OBC आहे म्हणून तुला शिष्यवृत्ती मिळते, SC STला NTला शिष्यवृत्ती मिळते. मी मराठा आहे, माझं कॅलिबर तेवढंच आहे, पण मला शिकायचं आहे, मला शिष्यवृत्ती मिळत नाही. मग आम्ही काय करतो, आम्ही त्याच्या मनात त्या 8वीपासूनच विष पेरायला चालू करतो, अरे ह्यांना मिळतं मला मिळत नाही. आज हा समाज सावकार होता, जमीनदार होता. आजपासून 300 वर्षापूर्वी छत्रपतींच्या कालावधीपासून आपण बघितलं तर 500-500 एकरचे जमीनदार मालक मराठा समाजाचे होते. आज अर्धा गुंठा जमीन नाही. आपल्या कोकणामध्ये तू आलीस तर तुला माहिती पडेल, खरं. अर्धा गुंठा जमीन नाही. मराठवाड्यात तीच परिस्थिती आहे. लोक मजुरी करतायत, ऊस तोडीला जात आहेत, लोक बिगारी करतायत, वेट बिगारी करतायत, हमाल बनतायत, नोकर बनतात. आमच्या मुलींना शिक्षण नाही, त्यांची लग्न होत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कसेल त्याची जमीन ह्या कुळ कायद्यामध्ये अनेक मराठ्यांच्या जमिनी ह्या गेलेल्या होत्या. त्यामुळे ज्यांच्याकडे भरपूर जमिनी होत्या त्या मराठ्यांच्या आताकडे अतिशय कमी किंवा काही अर्ध्या गुंठ्यावर जमिनी आलेल्या आणि त्याच्या मागे अनेक पिढ्या वाढत गेल्या, तीही कारणं आहेत, अनेक कारणं आहेत. पण माझं म्हणणं आहे की जी कारणं आहेत ती सोडून द्या. पण आज समाजाच्या मुलाला जर या सवलती मिळाल्या, ज्या 8 सवलती माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या, त्याच्यामध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा असेल, ट्रेनिंग असेल, तुम्हाला कॉलेजचं शिक्षण, शाळेचं शिक्षण असेल, तुम्हाला MPSC UPSCचं असेल, सारथीचा लाभ असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून निधी मिळायचं काम असेल, त्याचा व्याज परतावा सरकार देते. काही उद्योजक बनू शकतात, काही नोकऱ्या करू शकतात, काही शिकू शकतात, काही स्वतः टीचर शिक्षक बनू शकतात. कारण सगळ्या गोष्टीचा लाभ आता त्यांना मिळत जाणार आहे आणि कुठल्याही गोष्टीला न दुखावता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा समाज येणाऱ्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसला कधीच विसरणार नाही. मला असं वाटतं की ह्या आधी मराठा समाजाने अनेक मराठा मुख्यमंत्री पाहिले. मंत्रिमंडळामध्ये सुद्धा सर्वाधिक टक्का हा मराठा मंत्र्यांचा होता. असं असताना सुद्धा मराठा समाजाला न्याय नाही मिळाला. मात्र ज्यावेळी 2014ला फडणवीस आले आणि त्यानंतर आपण पाहिलं की साधारण 2015-16 पासून आंदोलनं सुरू झाली, 17ला ती अधिक तीव्र झाली आणि कुठेतरी मराठा समाजालाही वाटत होतं का की हाच मुख्यमंत्री आपल्याला न्याय देऊ शकेल? तुम्ही बघितलं असेल ना, तर जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि शरद पवार साहेब सत्तेत नव्हते. हा प्रश्न कधीतरी कुठल्या तरी मीडियाने पवार साहेबांना पण विचारायला पाहिजे. सन्मान्य त्यांचं आदराने नाव घेतो, साहेब खूप मोठे लीडर आहेत, माझी तेवढी कुवत नाही किंवा ऐपत पण नाही की मी त्यांच्याबद्दल बोलीन. परंतु आपण काढा ना इतिहास, ज्या ज्या वेळेला शरद पवार साहेब सत्तेच्या बाहेर राहिले त्या वेळेला आंदोलनं झाली. मग ते कांद्याचं आंदोलन झालं, ते समाजाचं आंदोलन झालं, ते OBC समाजाचं आंदोलन झालं, मराठवाडा विद्यापीठाचा विषय झाला. त्याच्यामुळे समाजाला अपेक्षा होती की देवेंद्र फडणवीस देतील, ते देण्याचं काम केलं. पण कधीतरी तुम्ही त्यांनाही हा प्रश्न वृषाले तुम्ही विचारावा. मी मराठा आंदोलकांना हा प्रश्न विचारला. मराठा महासंघामधून आपल्याकडे वीरेंद्र पवार जे आलेले होते त्यांनी मला स्पष्ट सांगितलं जय महाराष्ट्राला की म्हणे त्यावेळी जर शरद पवारांनी योग्य भूमिका घेतली असती तर कदाचित मराठा समाजाला तेव्हाच आरक्षण मिळालं असतं किंवा मराठा समाजाचं तेव्हाच भलं झालं असतं, अनेक योजना त्यावेळी मिळाल्या असत्या, असं मराठा समाजात स्वतःच म्हणतोय. वीरेंद्र माझा मित्र आहे, वीरेंद्रचे वडील, आणि या संघर्षामध्ये खूप मोठं त्यांचं योगदान होतं, ते आपल्याला डावलून चालणार नाही. नक्कीच. 67चा GR बघा, 84चा GR बघा, त्याच्यानंतरचे अनेक GR बघा. त्याच्या आधी तुम्ही म्हणजे मराठवाड्याचा विषय काढला तर निजामशाहीतले तुम्ही 1800 सालातले GR बघा, 1910-1921 पर्यंतचे GR बघा, छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले GR बघा, सातारा गॅझेटचे GR बघा. त्याच्यामुळे अनेक GR, अनेक गोष्टी होत्या. पण ह्यांना हे करायचं नव्हतं, हे धुसफुसत राहिलं तर आमचं राजकारण चालतं ना. पण देवेंद्र फडणवीसांनी तो विचार नाही केला. त्यांनी असं म्हटलं की जर समाज अडचणीत आहे, तो कुठलाही समाज आहे, त्याला न्याय दिला गेला पाहिजे, आणि म्हणून ते केलं. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून हे सगळे डॉक्युमेंट तयार केले. AG असतील, मोठ्या मोठ्या लॉ फर्म असतील, यांना बसवून केलं गेलं आणि 2018मध्ये हे आरक्षण दिलं गेलं. मग 19मध्ये का खोड पडली परत? उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांच्या पाठीत खंजीर खूप असला, सरकार पाडलं, पुन्हा शरद पवार त्यांच्यावर सत्तेत आले. मग 2019 ते 2022 का आंदोलनं झाली नाहीत? चला कोविड होतं 1 वर्षभर, का AGला डॉक्युमेंट पोचले नाहीत? AGला तर ट्रान्सलेशन इंग्लिश टू मराठीच पाठवायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 16% आरक्षण मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी देऊ केलं होतं, ते
अडवलं गेलं, नाहीतर अमूलाग्र बदल झाला असता तेव्हाच झाला असता की 16% आरक्षण मिळालं होतं मराठा समाजाला, जे आता 10%वर समाधान मानावं लागतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे या लोकांनी लिगल फाईट केलेत नाहीत, लिगल बॅटल केल्या नाहीत, चर्चा केल्या नाहीत, कारण मुख्यमंत्रालयातच आले नाहीत. मुख्यमंत्री स्वतःच मंत्रालयात आले नाहीत. मला वाटतं कोणीतरी, मला वाटतं पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत फक्त 3 वेळा मंत्रालयात येणारा मी पहिला मुख्यमंत्री पाहिला म्हणून. ती त्यांची टीका होती का त्यांना बक्षीस होतं मला माहीत नाही, पण त्यांनी स्वतः साहेबांनी लिहिलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस त्या भूमिकेत गेले, मग एजींकडे डॉक्युमेंटेशन गेले, आपण पुन्हा ती केस जिंकलो, मग ते 10 आणि 12% आरक्षण नोकरी आणि शिक्षणाचं आपल्याला मिळालं. मग हे कोणीतरी बोललं पाहिजे ना की शिंदे काय करतायत, फडणवीस काय करतायत, त्यांचं सरकार काय करतंय. दोघे नेते आहेत त्यामुळे दोघांचंच नाव घेता येतं, बाकीच्यांची नावं घेता येत नाहीत. अनेक वेळा उदय सामंत तिथे जात आहेत, शंभूराजे जात आहेत, चंद्रकांत दादा जात आहेत, आशिष शेलार जात आहेत, बावनकुळे मराठा नसताना तिथे जात आहेत. खरं, त्यांचे कुठले महसुलाच्या अडचणी आहेत का काय आहेत का काय नाही, मराठा नसताना आमचा मंत्री तिथे जातोय. मग हे कोण करतंय का? उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये कोण मंत्री गेला होता 3 वर्षाच्या कालावधीत? जरांगे पाटलांकडे मीडिया 24 तास तिथे असते, मला दाखवून द्यावं एक मंत्री तिथे गेला आणि त्यांच्याशी चर्चा करून आला. त्याच्यामुळे तुमची इच्छाशक्ती आहे का? तुम्ही इच्छाशक्तीच तुमची नाही करायची, तुम्हाला करायचंच नाही. तुम्हाला तोच पुन्हा रिपीट, जर तुमचा राजकारणाचा इतिहास आहे तो रिपीट करायचा, दगदगत ठेवायचं, राज्य दगदगत ठेवायचं, समाज दगदगत ठेवायचा, समाजामध्ये भांडणं लावायची. समाजाचे प्रश्न संपले तर तुमचा राजकीय अजेंडा संपला. तुम्हाला विकास माहीत नाही, तुम्हाला शिक्षण लोकांना द्यायचं नाही, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं नाही, मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला लाईट, मागेल त्याला सौर ऊर्जा तुम्हाला द्यायची नाही, तुम्हाला एम्स आणायचे नाहीत, तुम्हाला हॉस्पिटल वाढवायचे नाहीत, तुम्हाला मेडिकल कॉलेजच्या सीट वाढवायच्या नाहीत, तुम्हाला इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणायची नाही, तुम्हाला ह्या महाराष्ट्राला नंबर 1 इकॉनॉमी बनवायचं नाही, तुम्हाला जल वाहतूक करायची नाही, मेट्रो करायची नाही, मोनो करायची नाही, शहराला ग्रामीण भागाशी जोडायचं नाही. आणि किती कामं सांगा देवेंद्र फडणवीसाची. तुला 1 तासाची मुलाखत घ्यावी लागेल माझी वेगळी. नाही, म्हणजे गेल्या काही काळामध्ये मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर अमूलाग्र बदल झालेला आहे तो पत्रकार म्हणून मी पाहतेय. मी 2003 पासून पत्रकारितेत आहे, त्यामुळे काँग्रेसची रिजिमही मी पाहिली, त्यावेळेची सरकार पाहिली, कोएलिशन गव्हर्नमेंट पाहिलं, तेही पाहिलं आणि हेही पाहिलं, त्यामुळे फरक जाणवतो. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे ह्याच्यावर कोणी नाकारूच शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर असो, हेल्थ असो, महिला असो, लाडकी बहीण असो. त्यामुळे तुला मी याच्यामध्ये 1 मिनिट कापतो. अंडरग्राऊंड मेट्रो, येस, मी त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांबरोबर काम करत होतो. जयंत पाटलांचे माझे संबंध नेहमी चांगले, आजही कौटुंबिक संबंध राहिले. तेव्हाही त्यांनी खूप प्रेम दिलं मला. मला आठवते ते मुंबईचे पालकमंत्री होते. हा अंडरग्राऊंड मेट्रोचा जो म्हणजे आपलं कुलाबा टू माहीम हा जो अंडरग्राऊंड आहे, याचं 9,000 कोटीचं बजेट होतं. कोण पुढे जाणार, कसं होणार, मग बाकीचं काय, याच्यामध्ये ते प्रोजेक्ट थांबलं. फडणवीस आल्यानंतर 30 मेट्रो झाली आणि आज 340 किलोमीटरची, 370 किलोमीटरची मेट्रो. म्हणजे आम्ही कुलाब्यात बसलो तर उद्या कालांतराने 2 वर्षांनी आम्ही कसरबावडीला, ठाण्याला उतरू, भाईंदरला उतरू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मुंबईमध्ये त्याला इंटिरियर्समध्ये यायची गरजच नाहीये, तो माणूस आउट अँड आउट फिरू शकतो. मुंबईत आता तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण या चॅनलच्या माध्यमातून लोकांना कळेल, जिथे आपण एक्सप्रेस वे उतरतो, फ्रीवे उतरतो, तिकडनं अंडरग्राऊंड 56 किलोमीटरचं रस्त्यांचं जाळं होतंय, जे 3 लेअरमध्ये, छोट्या व्हेकल, मोठ्या व्हेकल, छोट्या व्हेकल. म्हणजे जर तुम्हाला आज जर तुम्ही फ्रीवे ईस्टर्न फ्रीवे उतरलात तर तुम्हाला चर्चगेटला जायला अर्धा तास लागतो, तिकडनं तुम्ही 3.5 मिनिटात जाणार आहात. कुठे जोडणार तुम्ही, तर तिकडच्या कोस्टलला जोडणार. तिकडच्या कोस्टलवरनं तुम्ही निघालात की तुम्हाला बँड्राला उतरायचं तर तुम्ही 6व्या मिनिटाला उतरणार, वर्सोव्याला उतरायचं तर 14व्या मिनिटाला उतरणार, पुढे जाऊन भाईंदरला उतरायचं तर 28-30व्या मिनिटाला उतरणार, त्याच्या पुढे तुम्ही जाणार वसईला उतरणार, वसईवरनं पुन्हा एक अलिबाग कॉरिडॉर बनतोय, अलिबाग कॉरिडॉरवरनं पुन्हा तुम्ही या ईस्टर्न फ्रीवेला येणार अटल सेतूवरनं. मग हे कोणी केलं? हे फडणवीसांनी केलं.
ह्याच्यामध्ये अडचण कोणी आणली? 2019 ते 2022 या सगळ्या प्रोजेक्टमध्ये 25 ते 30 हजार कोटीचं नुकसान आदित्यजींच्या एन्व्हायरमेंट पॉलिसीमुळे झालं. मी आजकाल फार सगळ्यांची फार सन्मानपूर्व नावं घेतो. याची उत्तर उद्धवजींनी दिली पाहिजे ना. हे उत्तर मुंबईकरांनी त्यांना दिलं महापालिकेत. हे जर राज ठाकरे बरोबर नसते तर 60ही जागा आल्या नसत्या. राज ठाकरेंना मी साहेबांना सांगितलं होतं की याच्यामधला सगळ्यात लुजर साहेब तुमचा पक्ष असेल युतीमध्ये. खरं. त्यांना गेन होईल, तुम्हाला गेन. बरं, आता राज ठाकरेंचाच विषय निघालाय तर आपण आजच राज ठाकरे यांच्याकडे जाऊन आलेले आहात, तर तोही मुद्दा चर्चेचा आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की प्रसाद लाड यांना सगळं यत्र तत्र सर्वत्र ॲक्सेस आहे. नाही नाही, तसं नाही आहे. आज सन्माननीय शर्मिला वहिनींचा वाढदिवस होता आणि कौटुंबिक एक संबंधांमुळे त्यांचं आमंत्रण माझ्या बायकोलाही होतं, मलाही होतं. की दरवर्षीचं गणपती वाढदिवस असं नेहमी असतं. तर त्यांनी आज दुपारी जेवायला बोलवलं होतं. तर मी आमची सह्याद्रीला एक बैठक होती ती करून मग मी वहिनींना भेटायला गेलो. माझी बायको अगोदरच गेली होती. मी एकटाच फक्त टी व्हीत आलो. आणि योगायोग असा होता की माझ्या मागणं माननीय सन्माननीय उद्धव ठाकरे येणार होते, त्यामुळे मीडिया पूर्ण होती. त्यामुळे आता आतमध्ये जाऊन उद्धव ठाकरे, प्रसाद लाड आणि राज ठाकरे बोलणार काय, तर काहीच बोलणं झालं नाही. फार सुंदर जेवण वहिनींनी केलं होतं, ते जेवण जेवलो, तिला शुभेच्छा दिल्या आणि मी परत आलो. काहीही राजकीय चर्चा झाली नाही असं कसं होईल? नाही, काहीच नाही झाली. तुला मी खरं सांगतो की राजसाहेब एक वेगळा माणूस आहे. म्हणजे बाळासाहेबांना पण मला भेटायची रॉंग कंपनी असं वाटतं का? नाही, तसं मी बोलणार नाही. ही इज अ व्हेरी बिग अँड ग्रेट मॅन. पण बाळासाहेबांना भेटायची अनेकदा मला संधी मिळाली, पण त्यावेळेला मी खूप लहान होतो वयाने. परंतु बाळासाहेबांचा जसा मिश्किल स्वभाव होता, ज्याच्याशी राजकारण बोलायचं त्याच्याशीच राजकारण बोलायचं, ज्याच्याशी नाही बोलायचं त्याच्याशी नाही बोलायचं, तसा त्यांचा स्वभाव आहे. ते राजकारण बोलतच नाहीत फार. त्यांना राजकारण बोलायचं असेल ते माझ्याशी काय बोलतील? ते फडणवीस साहेबांशी बोलतील, ते शिंदे साहेबांशी बोलतील, ते आशिष शेलारांशी बोलतील. ते नेते आहेत. माझं आपलं आपलं झालं, गेलो, जेवलो छानपैकी आणि आलो घरी. जे जितकं हे सोपं वाटतं तितकं नक्कीच हे सोपं नाहीये, ह्याची आम्हाला जाणीव आहे. प्रसाद लाड, तुम्हाला यावर बोलायचं नाहीये आम्ही समजू शकते. आता तुम्ही शिंदेचा विषय काढलात, त्यामुळे नक्कीच हा विषय आवर्जून विचारावासा वाटतो की तुमचं सरकार आहे, कोएलिशन गव्हर्नमेंट आहे आणि तुमच्याच मित्रपक्षातली माणसं म्हणतात की शिंदे मुख्यमंत्री होतील. कसं आहे तुम्हाला, म्हणजे कसं आहे घेता या विधानाकडे? एक गोष्ट आहे वृषाली, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असतं की त्यांचा नेता राज्याचा मुख्यमंत्री किंवा काहीतरी मोठा लीडर व्हावा. त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाची जर ती भावना असेल तर त्याच्यावरती मला काहीच टीका करायची नाही. पण झालं ना, त्यांचं नेतृत्व झालेलं आहे. मान्य करतो ना मी येतोय त्याच्यावरती. मी महायुतीचा समन्वयक देखील राहिलो. ज्या वेळेला 22मध्ये फार मोठा बंड झाला, सरकार पडलं, खरी शिवसेना बाहेर पडली, सरकार आलं, तेव्हाही भारतीय जनता पार्टीचे 106 आमदार होते. माननीय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आले तेव्हा ते 40 आमदार घेऊन आले, 40-41 मुख्यमंत्री ते झाले. त्यावेळेला माझं स्टेटमेंट होतं ना की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते म्हणून. ती माझी राजकीय पक्षाची माझ्या नेत्याबद्दलचं प्रेम भावना होती. तुमचे सर्वाधिक आमदार होते, तुमचा क्लेम होता. सांगतो ना, मी तेच म्हणतो ना की त्या प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. त्या भावना आपण थांबवू शकत नाही. पण मी तुम्हाला एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, कारण तुझा हा कॉफी विथ कदम खूप लोक पाहतात, खूप व्हायरल होतो, त्यामुळे एक तुला मी सांगतो की महायुती भक्कम आहे, अभेद्य आहे. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथरावजी शिंदे आणि माननीय अजित पवारांचे फार चांगलं कॉर्डिनेशन आणि घट्ट मैत्री होती. अजितदादांचं जाणं हे आम्हाला सगळ्यांना धक्का देणार होतं, कारण माझे अजितदादांशी तसेच वैयक्तिक संबंध होते जसे बाकीच्यांशी आहेत. वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या. आता वहिनींबद्दलही अदिती तटकरे म्हणाल्या की त्या मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला आवडेल. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. कोणी आवडलं म्हणून झालं का? तर नाही होत. पण आम्ही एकत्र आहोत. युतीमध्ये आम्हाला बोलू दिलं जात नाही किंवा घुसमट होते, हे सतत शिंदेच्या आमदारांकडून, मंत्र्यांकडून हे काय येत राहतं? शिंदे बरोबर कान टोचतात हे सगळं झाल्यानंतर त्यांचे. कारण शिंदे साहेब हा अतिशय, ही इज अ व्हेरी गुड लीडर, परिपक्व नेतृत्व त्यांच्याकडे.
त्याच्यामुळे शिंदेसाहेबांची मी फार तुझ्या चॅनलवर तारीफ करत नाही, परंतु खरंच एक परिपक्व नेतृत्व आहे. आणि ज्या ज्या वेळेला वाटतं आता मध्ये तुझ्या चॅनलवर येऊन कोणतरी काहीतरी बोलून गेलं, त्याचेही कान पकडायचं त्यांनी काम केलं. हो. परंतु मला असं वाटतं की इव्हन आम्हीही चुकीचं बोललो तर आमचंही नेतृत्व आम्हाला सांगतं की तू चुकीचं बोललाय, पुढे बोलला नाही पाहिजे. खरं. आम्हालाही वाटतं की आमचे मुख्यमंत्री कायम मुख्यमंत्री राहावे. मग मुख्यमंत्री राहण्यासाठी आम्हाला परफॉर्मन्सही करावा लागेल, जो भारतीय जनता पार्टी करते, जे महायुती करते. त्याच्यामुळे आमची युती अभेद्य आहे. आम्ही तिघे नाही, चौघे फार खुश आहोत, रामदास आठवलेंसहित. त्याच्यामुळे काही चिंता नाही. आठवलेंनी थोडीच नाराजगी व्यक्त केली होती परिषदेच्या जागांवरून. का तुम्ही आठवलेंना देत नाही हो? नाही, मी चर्चा केली त्यांच्याशी. त्याच्यामुळे मला वाटतं की साहेबांना आता राज्यसभा दिली, पुन्हा केंद्रीय मंत्री करा, आणि त्यांनाही दुखावणार नाहीत. आठवले साहेबांवरती प्रचंड प्रेम करतं भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व आणि देवेंद्रजी. त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही सर्व खुश आहोत. तुमच्या माध्यमातून मी सांगतो एक कार्यकर्ता म्हणून. सगळे अलबेल आहे असं म्हणतायत प्रसाद लाड, पण खरंच हे अलबेल आहे का? की पडद्याच्या मागे काही सुरू आहे असं वाटतं? निश्चितपणे अलबेल आहे, काहीही चिंता नाही. प्रत्येकाला ॲम्बिशन्स असणं याच्यामध्ये काही चूक नाही. ॲम्बिशन्स असायलाच पाहिजे. ॲम्बिशन नसेल तर लाईफला जगण्याला काही अर्थ नाही. त्याच्यामुळे माझ्यासारखे फार कमी असतात. तुमच्या कार्यकर्त्यांचे पण भारीच ॲम्बिशन्स आहेत. ते म्हणतात की आता ते मराठा मंत्री काय ते आमच्या लाड साहेबांनाच द्या असं म्हणतात. ते काय आहे त्याचं? बघा, मी तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीसचा एक शिलेदार हे जे बिरुद आहे, त्यांचा विश्वास, हा जो आत्मविश्वास मिळवण्यासाठी त्यांच्यावरती जे प्रेम केलं आणि ते जे प्रेम करतात, किंबहुना ज्या आत्मविश्वासाने भरोसा ते आमच्यावरती ठेवतात, तो मंत्रिपदापेक्षा कैक मोठा आहे. कैक मोठा आहे. आता चॅनलवरती मी बोलत नाही, पण साहेबांकडे जो सन्मान आम्हाला मिळतो, जे प्रेम आम्हाला मिळतं, ज्या भावनेने ते आमच्याशी बोलतात, ते आमच्याकडे ज्या 2 नजरा त्यांनी आमच्याकडे टाकल्या की आम्हाला कळतं की त्यांची आमच्याबद्दलची भावना काय आहे. आम्हाला कुटुंबाला, आमच्या परिवाराला, आमच्या मुलांना आयुष्यात कधी कुठल्या गोष्टी माझी गरज लागत नाही, त्या डायरेक्ट काकांना मेसेज करतात काय आहे, आणि ते प्रेम करतात. इव्हन शिंदेसाहेब, मला कधी एक दिवस असं आठवत नाही की शिंदेसाहेबांना एखादा शब्द मी टाकला आणि त्यांनी मला नाही म्हटलं. दादांकडे तर माझे संबंध फारच वेगळे होते, त्यामुळे दादांकडेही कधी राजकीय काम घेऊन गेलो तर नाही असं कधीच झालं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ते प्रेम खूप आहे. बाकी सिंहासनापर्यंत पण एकट्यालाच जायचं आहे आणि शिखर पण एकट्यालाच गाठायचं आहे. नशिबाच्या पलीकडे काही नसतं. तुम्ही शिखरावर आहातच. तुम्ही तुम्ही सगळीकडे आहात. मला असं वाटतं की प्रत्येक दिवशी तुमची एकतरी बातमी असते किंवा 2-1 दिवसांमध्ये नक्कीच एखादी काहीतरी महत्वाची भूमिका तुम्ही पक्षाची मांडत. चांगलं आहे का वाईट आहे मला माहित नाही बातमी येणं. ते आता कळेल मला, कारण जरांगे दादाच्या विषयात मी 15-20 दिवस खूप TRP मध्ये होतो. आता त्याचा फायदा होतो, नुकसान होतो. बरं, मला एक सांगा, म्हणजे मला मनापासून हा प्रश्न विचारायचा आहे, मनापासून याचं उत्तर द्या. इतकी टीका होत होती, इतकं ते जरांगे पण सांगत होते, ठीक आहे, ते त्यांनी तुम्हाला चर्चेला बोलवलेलं, पण इतका मोठ्या प्रमाणात तिथे मराठा समाजही म्हणजे एकत्रित झाला होता. बरं, ह्या समाजाला आत्ता काय चालू आहे किंवा आत्ता काय कुठपर्यंत योजनेची प्रक्रिया पूर्ण झालेली याची कल्पना नव्हती. त्यामुळे आक्रमक होता समाज. इतकं 45-48 डिग्री सेल्सिअसचं तापमान, पूर्ण पारा चढलेला वातावरणाचा आणि सगळ्याच राजकीय देखील. कुठेतरी मनात असं वाटत होतं की आता युद्धाला निघालोय, फत्ते होणार की नाही. आईची शपथ घेऊन सांगतो, एकदाही मनामध्ये ही शंका आली नाही. एकदाही. युद्धाला जात असताना मरणार का परत येणार याचा विचार आपण करायचा नाही. एक गोष्ट ती होती. दुसरी गोष्ट, मनोजदादा जरांगे पाटलांनी स्वतःहून आवाहन करून सांगितलं की प्रसाद लाडला मी बोलवले, आणि माझ्या आयुष्यात मी कोणाला कधी आमंत्रण दिलं नाही. मी त्यांना आमंत्रण देतो आणि त्यांना मी बोलवते. त्यामुळे मला तो आत्मविश्वास होता की जो कार्यकर्ता मनोज जरांगे पाटलासाठी स्वतःचं बलिदान देऊ शकतो, तो कार्यकर्ता प्रसाद लाडच्या अंगाला हात लावणार नाही. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट की माझ्या मागे देवेंद्र फडणवीस होता. त्यामुळे माझ्या अंगाला काही केसाला हात लागू शकत नव्हता. हा आत्मविश्वास माझा देवेंद्र फडणवीसावरती होता. जेवढा मनोज जरांगेंवरती होता की ते चुकीचं व्हायला देणार नाहीत, तेवढाच आत्मविश्वास माझा देवेंद्र फडणवीसवर होता की प्रसाद लाडच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि आई जगदंबा होती. त्याच्यामुळे जाताना विचार नाही करायचा वृषाली की आपण कुठे चाललो आहे. आपण ज्या दिवशी
कफन बांध लिया उस दिन सोच लेने का की वापस आएंगे नाही आएंगे वो नाही. घरी बोलून जायचं की परत येणार नाही. घरी सांगितलेलं घरच्यांची काय रिएक्शन? माझ्या बायकोची रिॲक्शन फार कूल असते. जातोय ना टायमात औषध घे, जेवण कर, फोन करते. ती मला नाही करत, पिये ना विचारते. बरं, औषध घेतलं लपून लपून प्रेम करते. बरोबर आहे ना, झोपला का, पोचला. कारण तिचं एक माझ्यावरती तिचा आत्मविश्वास खूप सॉलिड आहे हा, की मी एखादा विषय हातात घेतला ना की तिला माहिती आहे हा चुकीचा जीव विषय गेला एकतर तरी घेणार नाही. जीव गेला तरी हा तो सोडून येणार, बर, पण तो मनावर घेतला पाहिजे असं देतं. म्हणजे तू मनावर फार कमी गोष्टी घेतो. तू ज्या दिवशी मनावर घेतो ना तो विषय होत नाही असं आयुष्यात कधी झालं नाही म्हणते. त्याच्यामुळे तो तिला आत्मविश्वास होता. तिला सांगून गेलो होतो, वडिलांच्या पाया पडून गेलो होतो. त्याच्यामुळे यश होतं. जसं मी सांगितलं की देवा भाऊ आहे पीछे, देवा भाऊ भी है और देवा भी है. नाही पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा फलसफा जर आपण बघायला झाला तर झरांगे पाटील फार काळानंतर हसताना पाहिले गेले. समाजाच्या चेहऱ्यावर एक हास्य आहे, खास करून ह्या ज्या 8 योजना सरकारनं देवेंद्र फडणवीसजी यांनी दिलेल्या आहेत मराठा समाजाला, त्याच्यामुळे तरुणांचं भवितव्य फुलणार आहे. ही एक मोठी मदत समाजाला गेल्या अनेक दशकांमध्ये झालेली नाही आहे, ती सरकारनं केलेली आहे. ह्याचं सेलिब्रेशन केलं का मग नंतर घरी येऊन? नाही, सेलिब्रेशन नाही. बघा असं आहे की अजून काही प्रोसेस चालू आहेत. काही गोष्टीचे नोटिफिकेशन्स निघत आहेत, काही नोटिफिकेशन्स उद्या निघतील. कलेक्टरेटला काही गोष्टी गेल्या आहेत, कॉल सेंटर्स आता चालू झाले. सेलिब्रेशन कधी करायचं? ज्या वेळेला आमच्या समाजाची लाखभर मुलं याचा फायदा घेतील. त्याच्यावर पण लक्ष राहणार आहे. याच्यावर 100% मी लक्ष ठेवणार आहे. मी माझं स्वतःचं एक बॅकअप ऑफिस तयार केलं आहे. बर, काय होतं आहे, कुठल्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत. आता योगायोगाने विखे पाटील साहेबांची एक पॉलिटिकल लिगसी आहे. एक मराठा समाजातला उत्कृष्ट नेता, व्यावसायिक, समाजकारणामध्ये मोठं काम करणारा, सहकार क्षेत्रातलं मोठं नाव, आणि ते या समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष. त्यामुळे त्यांनी देखील कॉल सेंटर केलं आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी ते हाताळले. तर त्यांच्या कार्यालयातून काही माहिती घेतो आणि जनरल GADमधनं काही माहिती घेत असतो, कलेक्टरेटमधनं माहिती घेत असतो. एक देवाच्या कृपेने चांगलं आहे की प्रसाद लांडनी फोन केला की अधिकारी माहिती देतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीला जर फॉलोअप नाही केला ना तर परत कुठेतरी उद्रेक होईल. आणि आपल्याला जर वाटलं की आता इथे साप आहे तर तो साप ठेचला पाहिजे. तो साप पुन्हा फणा काढून उभा राहायच्या आधी त्याला ठेचला पाहिजे. आणि समाजाला नुकसान न होता जिथे जिथे कम्युनिकेशन आहे, जरांगे पाटलांचे काही विश्वासातल्या लोकांशी चर्चा करणं, सातत्याने बोलत राहणं. आणि मी तर तुला सांगतो सेलिब्रेशन म्हणून नाही, पण मला जर शक्य झालं तर महिन्यातून एकदा त्यांची जी समिती आहे किंवा त्यांच्या जी विश्वासातली लोक आहेत यांच्याशी चर्चा करायला मी निश्चित जाईन. आणि गेलो तर त्यांना भेटायला देखील मला आवडेल. कारण मी परत तुला सांगतो तुझ्या चॅनलच्या माध्यमातून की चर्चा हा सगळ्यात मोठा उपाय आहे. चर्चेतून मार्ग निघतो आणि त्याच्यातून उद्दिष्ट साध्य होते. ते उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला जे करावं लागेल ते करायचे. ते उद्दिष्ट साध्य होत असताना ज्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे त्या नेतृत्वाला त्याचा नेतृत्वाचा केलेल्या कामाचं त्याला फलित मिळालं पाहिजे, त्याचा वाहवा झाला पाहिजे. आणि जो करतो आहे समाजासाठी संघर्ष योद्धा म्हणून जो लढतो आहे त्याच्या संघर्षाला देखील आयुष्यात जेव्हा कधी पुढच्या पिढ्या आठवण करतील तेव्हा त्यांनी देखील काढलं पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या संघर्षामुळे आम्हाला मिळालं, सकल मराठा क्रांती मोर्चामुळे आम्हाला मिळालं, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आम्हाला दिलं, एकनाथ शिंदे. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं तर सर्वाधिक दिलेलं, 16% आरक्षण दिलं. ते कोर्टामध्ये अडकलं म्हणून ते 10%वर आलं. नाहीतर 16% सर्वाधिक आरक्षण होतं. म्हणजे मला असं वाटत नाही की कुठल्या इतर मुख्यमंत्र्यांना कधी या गोष्टीचा विचार केला. मगाशी जसं म्हटलं तसं ना की त्यांना विचारणार कोण? उद्धव ठाकरेंना कधीतरी कोणीतरी विचारलं पाहिजे. माझ्या तर माहितीप्रमाणे ते आरक्षण बिरक्षण हा विषयच मानत नाहीत. आणि आरक्षण काय असतं हेही त्यांना तुम्ही जर कदाचित विचारलं तर ते म्हणतील मला माहीत नाही. त्याच्यामुळे त्यांचं सरकार जे चालवत होते त्यांना हे विचारलं पाहिजे 3 वर्षात तुम्ही का नाही केलं. नाही, इतक्या मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघाले होते. हा क्रेडिटचा गेम नाहीये. याच्यामध्ये क्रेडिट न घेता तुम्ही जर समाजाचं भलं समाजाचं भलं झालं, आंदोलनं नाही झाली तर राज्याचं भलं होतं. सरकार राज्यकर्त्यांना देखील वेळ देतो आपण. ते इतर विकासाचे विषय घेऊ शकतात. खरं.
सामाजिक विषय जर हाताळला गेला तर उद्याची आम्हाला राज्याला मिळणारी पिढी जर सुशिक्षित सामाजिक या सगळ्या गोष्टीतून परी झालेली मिळाली तर उद्या त्या राज्याच्या विकासाच्या हिताचंच काम करणार आहे. खरं नक्कीच. तर मला असं वाटतं की प्रसाद लाड यांना गेली अनेक वर्ष मी ओळखते, राजकारणी म्हणून, नेते म्हणून, आमदार म्हणून. मला असं वाटतं प्रसाद लाडांची एक वेगळी शैली आहे, मुद्दा मांडण्याची एक त्यांची वेगळी ताकद आहे, एक आणि लोकांनी ते ॲब्झॉर्व कसं करावं यासाठी म्हणून मला असं वाटतं की ते मोकळ्या मनाने बोलत असतात आणि लोक त्यांचं ऐकत असतात. त्याच ह्या सगळ्यातून फलसफा म्हणत काही गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत, त्या समाजासाठी म्हणून चांगल्या घडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की मितभाषी बॉम्ब आहे, योग्य ठिकाणी पडतो आणि आपलं काम करून येतो. तर मला असं वाटतं की भाजपकडे असलेला हा मितभाषी बॉम्ब जो आहे तो केवळ भाजपपुरता मर्यादित नाही आहे, तर मला वाटतं अनेकांशी तुमचे अतिशय जवळचे संबंध आहेत आणि त्यातून अनेक बातम्या देखील आम्ही येत जात करत असतो. तुम्हाला अनेक शुभेच्छा त्यासाठी देखील आणि असाच तुमचा हा लढा तुम्ही देखील कायम ठेवा आणि मला असं वाटतं अनेकांना देखील आपल्याकडून प्रेरणा मिळते. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा आणि ज्या गोष्टी राहिल्या आहेत त्या येत्या काळामध्ये तुमच्याही बाबतीत सुकर हो यासाठी देखील तुम्हाला अनेक शुभेच्छा. थँक्यू. कॉफीमध्ये आता वेळ झालेली, इथेच थांबायची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.